हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकाणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 30 ते 35 आवर्तन. सहज श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. सर्दी झाली असेल, नाक सोंगलं असेल तर ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे, तिथे होणारी हालचाल, जोरात सोडणारा श्वास. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग आणि आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. मान मागे सैल सोडायची आहे.
करणार आहोत आपण आता चक्की चालन, आणि त्यासाठी दोन्ही पाय नौका चालन आपण करणार आहोत. आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्यात. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत थोडस मागे झुकायचं हलकस, आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, नौका चालन. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही हाताच्या मुठी समोर जमिनीला समांतर असतील. आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, 2, बरोबर. 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. 5 वेळेला दोन्ही बाजूनी उलट आणि सुलट करून झालं की थांबायचं. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे फॉरवर्ड बेंड करणं टाळायचंय. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू पुन्हा कमरेतनं पुढे झुकायचंय. जेवढं आपल्याला लोअर बॅक मधून पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. दोन्ही आधी डोकं खाली घेऊ नका. पावलं आधी स्वतःकडे खेचून घ्या. दोन्ही हात जमिनीवर टेकवा. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. म्हणजे टाच आपली बाहेर जाईल आणि पायाचे चवडे स्वतःकडे येतील. ठीक आहे. आता दोन्ही हाताच्या फिंगर टिप्स ज्या आहेत, हाताची पोटाची टोक ती जमिनीवर टेकवा. बरोबर. आणि जेवढं तुम्हाला ह्या बोटांनी पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. बरोबर बरोबर. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. बघा, तुमच्या पूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्सला ताण आहे. आपला जो अॅनसचा भाग आहे तिथे ताण आहे. पाठकण्यावरती ताण आहे. आणि त्यानंतर कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि अजून तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल फिंगर टिप्सने तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स. कपाळ जमिनीकडे सैल सोडलेलं. दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली आहे. आणि जोड श्वासाची. हळूहळू उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश. हात वर नका घेऊ. तिथल्या तिथेच हळूहळू सरळ व्हा. सावकाश सरळ व्हा. बरोबर. पायांमधलं अंतर तसंच ठेवा. पावलं रिलॅक्स करा आणि थोडा वेळ विश्रांती. आपल्याला आता अजून एक स्ट्रेचिंगची कृती करायची आहे. करताना अगदी सावकाश करा. पायाला क्रॅम्प येऊ शकतो. यथाशक्ती प्रयत्न करा. आता जो डावा आपला पाय आहे फोल्ड, तो डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या जास्तीत जास्त शरीराच्या जवळ घ्या. जी टाच आहे ती आपल्या अधिक शरीराच्या जवळ येईल. पायाची टाच अधिक शरीराच्या जवळ येईल. बरोबर. आता जो पाय आपला उजवा पाय जो सरळ आहे, आता दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्याला डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे ठेवायचे. बरोबर. आणि आता आपल्याला डावीकडे टर्न व्हायचंय. डावीकडे टर्न व्हा. डावीकडे टर्न व्हा. जो पाय आपण फोल्ड केला ना त्या पायाच्या बाजूने टर्न व्हायचंय. आणि शक्य असेल तर उजवा पाय अजून मागे सरळ नेता येतोय का बघा. अजून मागे सरळ नेता येतोय का बघा. बरोबर. आणि आता डावीकडे टर्न व्हा. डावीकडे टर्न व्हा. बरोबर. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या खांद्याच्या दिशेत, म्हणजे आपला इथे जो खांदा आहे त्यालाच बरोबर अगदी सरळ आपले हात आले पाहिजेत. बरोबर. छान दिसतंय तुमचं. बरोबर. आणि आता टर्न आपण डावीकडे होतोय. आणि इथे थांबा. बघा, पाठीच्या कण्याला एक हलकासा प्रेशर आला असेल. त्याला राजकपोतासन असं म्हणतात. डोळे बंद करा. जोड श्वासाची. आणि ते थांबूया. 1, 2, 3.
डोळे उघडायचे. आधी मान मध्यभागी येऊ देत आणि जो उजवा पाय आपण सरळ केलाय मागे तो पुन्हा एकदा आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचा आहे. हा, बरोबर बरोबर. आता डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. पायांमधलं अंतर तसंच कायम ठेवायचंय. थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. आता उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याची टाच जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ घेऊन. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय करायचा नाहीये. हा, ठीक आहे. आता आपल्याला उजवीकडे टर्न व्हायचंय. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या डावा हात आपल्या गुडघ्याच्या जवळ असेल, उजवा हात हा त्याच्या विरुद्ध बाजूला. बरोबर बरोबर. आता जो डावा पाय आपला असा आडवा आहे तो मागून सरळ करण्याचा प्रयत्न करा. बघा होतोय का? हा, टाचेची आपल्याला जी स्थिती आहे ती कुठेही हलवायची नाहीये. फक्त डावा पाय मागून आपण सरळ करतोय. हा, बरोबर. आणि पाऊल जमिनीकडे फ्लॅट ठेवा. परफेक्ट. आणि आता उजव्या बाजूला टर्न व्हा. दोन्ही हात आपले खांद्याच्या रेषेत असतील. नजर समोर आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्या. इथे पूर्णपणे आपल्या हिप जॉईंट्सवर आणि जो आपला खालचा भाग आहे ऍनसचा तिथे तुम्हाला एक हलकासा प्रेशर दाब जाणवत असेल. स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे. गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. बरोबर. आणि आता उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येऊ दे. डावा पाय सावकाश सरळ करा जमिनीला घासत घासत आणि मग उजवा पाय सरळ करा. बरोबर, खूप छान केलंय तुम्ही. छान. आणि आता पायांमधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. जास्त आपल्या पायाला स्ट्रेच आला होता, बरोबर, ताण आला होता. म्हणून आपण बटरफ्लाय करूया म्हणजे आलेला ताण आपला कमी होईल. बटरफ्लाय करा. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. आता ज्यांना समजा तुम्ही घरी प्रॅक्टिस करताय आणि तुमचे गुडघे जर जास्त जमिनीकडे जात नसतील तर मग काय करायचं, आपल्या गुडघ्यांच्या म्हणजे ह्या मांडीच्या खाली चादर किंवा उशी घ्यायची. म्हणजे बरोबर तो बॅलन्स राहतो. तुमचे तर ज्यांचा व्हिडिओ नयनताई तुमचे तर गुडघे जातात खाली जमिनीकडे. गुड, चांगली गोष्ट आहे. आता आपल्या हाताची पकड पावलाच्या भोवती. बरोबर. हा, आणि आता इथे पाठकडा आपला सरळ, नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घ्या. जोड श्वासाची. आता इथे आपल्याला एक कृती करायची आहे. नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडायचा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडूया. नाकाने श्वास भरून घेऊया, तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडूया. आणि आता करूया थोडीशी डायनॅमिक हालचाल म्हणजे बटरफ्लाय मूवमेंट. सुरुवात करूया. गुडघे जास्तीत जास्त वर खाली वर खाली. बरोबर, छान. पाठकणा सरळ हालचाल फक्त आपल्या मांडीच्या भागात गुडघ्यांच्या इथे होतीये. बरोबर. सावकाश दोन्ही पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती. आता साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जे शक्य आहे ते घालायचंय. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. मी तर साधी मांडी घातलीये. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता हाताची पंजे स्वतःकडे खेचून घ्या. हाताची पंजे मनगटातून स्वतःकडे खेचून घ्या आणि जेवढं तुम्हाला असं दूर आपण ढकलतो ना एखाद्याला की लांब व्हा, तसं तुम्हाला जास्त जेवढा ताण देता येईल तेवढा ताण द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच. हाताचे पंजे आपण स्वतःकडे खेचलेत. मनगटामध्ये पण आपल्या प्रेशर आहे. वरच्या बाजूने खालून ताण वाटतोय.
आणि जेवढं आपण एखाद्याला असं लांब करतो ना, लांब लांब, तेवढं आपल्याला हात ताणायचे. बरोबर. रिलॅक्स, रिलॅक्स व्हा. आणि आता हाताचे तळवे समोर येऊ देत स्क्रीनच्या दिशेला. हा. आणि आता आपल्याला तिथल्या तिथेच मुवमेंट करायची आहे. आपण एखाद्याला पुढे जा करतो ना, पुढे चला, पुढे चला. तशी तिथल्या तिथेच मुवमेंट करा. पुढे चला, पुढे चला अशी. हा, बरोबर, बरोबर. तिथल्या तिथेच मुवमेंट. पूर्ण हात आपल्याला पुढे मागे न करता आपण तिथल्या तिथेच हालचाल करतोय. बरोबर, छान. आता मागे, मागे ढकलायचंय. एकदा आपण साईडने ढकललं, पुढे ढकललं आणि आता मागे. जेवढं तिथल्या तिथेच मुवमेंट. मागे, मागे. बरोबर. हां, बरोबर. तिथल्या तिथेच मुव्हमेंट. पूर्ण हात न हलवता तिथल्या तिथेच आपण अशी मुव्हमेंट करतोय. बरोबर, बरोबर. थोडीशी हाताला रग लागू शकते. आता हात वर सरळ डोक्याच्या दिशेने घ्या. तळवे सिलिंगला समांतर. आणि असं इमॅजिन करा, की आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण ते असं वरच्या वर तोलून धरलंय. बरोबर. हां. जास्तीत जास्त अजून वरती हात स्ट्रेच करा. स्ट्रेच, 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 रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. आता हातांच्या बोटांची कुंपण एकमेकांमध्ये करायची आहे आणि ती पकड आता आपल्या मानेच्या मागे घ्या. मानेच्या मागे. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत दोन्ही कोपरं लांब करायचे. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आश्रम करूया. श्वास घेत हात लांब. हाताची कोपरे जास्तीत जास्त आपल्याला ताणायची आहेत. आपले चेस्ट मसल सुद्धा ताणले आहेत. श्वास सोडत जवळ. कोपरं जवळ येत आहे आणि आपले चेस्ट मसल्स अकुंचित होत आहेत. बरोबर. पुन्हा दोन्ही हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता बंद डोळ्यांनीच आपण करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले आहेत. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र मान गोलाकार फिरवणं टाळायचंय. त्यांनी फक्त साईडवर्ड कृती करायची. म्हणजे एकदा मान उजवीकडे डावीकडे बघायचंय. पास. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी आता आपली हनुवटी गळ्याकडे येऊ देत. सुरुवात करूया नेक रोटेशनला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. मान सावकाश उजवीकडे. उजवा कान उजव्या खांद्याकडे. पाठीमागे. डावीकडे. डावा कान डाव्या खांद्याकडे आणि मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आता दोन्ही पाय सरळ करायचे आणि विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. दोन्ही पाय जुळलेले. विधिवत वज्रासन. उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डावा पाय. बरोबर. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे किंवा हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा म्हणजे पोटासंबंधी, पचनक्रियेसंबंधी ज्यांना कुठलेही विकार असतील, त्यांनी म्हणजे जेवणानंतर 10 मिनिटं तरी वज्रासनामध्ये बसावं. आता हे वज्रासन मॅटवरच बसून करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही गादीवर, बेडवर बसून सुद्धा हे वज्रासन करू शकता. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा अँकल जॉईंट्समध्ये जर त्रास होत असेल, तर मग आपले हाताचे जे तळवे आहेत ते गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. ज्यांना गुडघेदुखी, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी अशा स्थितीमध्ये वज्रासनामध्ये तुम्ही बसू शकता. म्हणजे आपल्या पाठीवर प्रेशर येत नाही, गुडघ्यावर प्रेशर येत नाही. ज्यांना अँकल जॉईंट्सचा त्रास आहे,
त्यांनी एक नॅपकिन घ्यायचा, नॅपकिनचा रोल करायचा, नॅपकिनचा रोल करायचा आणि ती नॅपकिनची घडी आपला अँकल जॉईंटच्या खाली घ्यायची, म्हणजे इकडे जास्त तुम्हाला दुखापत होणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला वरती गुडघ्यावर उभं राहायचंय, दोन्ही गुडघ्यांवरती या, दोन्ही हात आपले कमरेवर ठेवा आणि आता आपल्याला गुडघ्यावर चालायचंय. खाली मॅट असेल तरच गुडघ्यावर चाला, जर चटई किंवा चादर असेल तर गुडघ्याला दुखापत होऊ शकते. ठीक आहे. आता मॅटच्या मध्यभागी यायचंय आणि थोडस गुडघ्यावर पुढे चालायचंय आणि पुन्हा रिवर्स तसंच मागे चाला, तसंच मागे चाला, पुढे आणि मागे, बरोबर बरोबर. एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे आपल्याला एकदा सरळ जायचंय आणि एकदा तसंच रिवर्स यायचंय, बरोबर. इकडे आपल्या नी जॉईंट्सला एक हलकासा मसाज होतोय, तसंच मागे, बरोबर. आणि आता सावकाश मध्यभागी या, मॅटच्या मध्यभागी या, दोन्ही हात खाली घ्या आणि आता आपला जो पाय आहे तो उजव्या बाजूला घ्या, सरळ टाच जमिनीकडे जाऊ दे. हा, आणि पाय आता इकडे तुम्ही थोडस भिंतीचा आधार घेऊ शकता, म्हणजे जो आपण पाय सरळ केलाय ना तो भिंतीला टेकून तुम्ही पाऊल भिंतीला टेकून उभं करू शकता. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ करा खांद्यातून, शक्य असेल तर उजवा जो पाय आपण सरळ घेतलाय तो गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आता उजव्या हाताने उजव्या पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा, बरोबर. डावा हात सरळ. आता समजा आपला हात पावलापर्यंत जात नसेल तर अँकल जॉईंट्स किंवा पोटरीचा भाग किंवा गुडघा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. असं नाहीये की पावलापर्यंतच हात गेलं पाहिजे. हा, तुमचं काय होतं माहिती ताई, तुम्ही जे खाली घेतलंय ना ते सरकतंय जमिनीवरून, म्हणून तुम्हाला तो घेता येत नाहीये ती हे. ठीक आहे, पण हळू करा हा, म्हणजे सरकू नका, यथाशक्ती प्रयत्न करा. हा, सावकाश. आणि आता डाव्या हाताचा दंड डाव्या कानाला लागू दे. हा, बरोबर. जेवढं आपल्याला साईडवर्ड बेंडिंग घेता येईल तेवढं बेंड करायचं. सावकाश सावकाश, इथे पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. ठीक आहे. हा हा, बरोबर. जर हात पावलापर्यंत जात नसेल तर अँकल जॉईंट्स, गुडघा, पोटरी पकडायचा प्रयत्न करा. सावकाश मध्यभागी या, उजवा पाय पुन्हा एकदा फोल्ड करा, सावकाश. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. आता तुम्ही डावा पाय डाव्या बाजूने सरळ करा. डाव्या पायाचं पाऊल जे आहे ते तुम्ही भिंतीला चिटकवू शकता, भिंतीला चिटकवा. हा, बरोबर. ठीक आहे. हा, आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल जॉईंट्स, पोटरी, गुडघा जे पकडता येईल ते पकडायचं आहे. पाय गुडघ्यातनं सरळ, उजव्या दंडाचा स्पर्श आता उजव्या कानाला होऊ दे आणि आता आपण डाव्या बाजूने साईडवर्ड बेंड घेतोय, बरोबर. इथे थांबा. छान. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा, बरोबर. सावकाश उलटचाल, मध्यभागी दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली, डावा पाय पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे आणि वज्रासनामध्ये विश्रांती. ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नाही साधी मांडी घाला. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर असतील, डोळे अलगद मिटून घ्या, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आज आपण करणार आहोत मंडूक मुद्रा. सोपी आहे. दोन्ही गुडघे जे समोरून जुळलेले आहेत, जसं आपण काल सिंह मुद्रा केली आणि आपले गुडघे आपण लांब केले होते त्याचप्रमाणे हे गुडघे जे जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे, फक्त गुडघे. आता ज्यांना वज्रासनामध्ये नाही बसणं शक्य आहे त्यांनी साधी मांडी घाला, गुडघे एकमेकांपासून लांब करायचे
आणि उजवा हात जो आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. मग डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. नजर समोर. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. जोड श्वासाची. इथे तुमच्या अँकल जॉईंट्स वरती ताण दाब येतो. गुडघे सुद्धा आपले थोडेसे तिथे प्रेशर येतो. आपले दोन्ही हात आपण वर केलेत कोपरापासनं, त्यामुळे ते तिथले जे वायुकोश आहेत ते अधिक मोकळे होतात. छान. आता जो डावा हात आपला वर आहे ना आणि उजवा हात खाली आहे, तो उजवा हात डाव्या हाताच्या वर घ्या. उजवा हात डाव्या हाताच्या वर घ्या, मागच्या मागे. बरोबर. आणि पुन्हा एकदा या स्थितीमध्ये थांबा. बरोबर. डोळे अलगद मिटून थोडा वेळ थांबा. आणि मग उलट चाल करताना आधी उजवा हात गुडघ्यावर येईल वर असलेला आणि मग डावा हात. गुडघ्यांमधलं अंतर कमी करा. सावकाश, अगदी सावकाश कमी करा हाताच्या आधाराने. आणि मग एक एक पाय सरळ करा आणि वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ. उजवा आणि मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, हातांमध्ये अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आता ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा आपले ओटीपोट आफ्टर डिलिव्हरी आपलं ओटीपोट थोडस वाढल्यासारखं जरा बल्जी असतं, बरोबर. तर ते ज्यांना कमी करायचंय किंवा आपले ऍब्डॉमिनल मसल्स आपल्याला अजून कार्यक्षम करायचे असतील तर आता आपल्याला ही पुढची कृती करायची. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आता आपल्याला वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. दोन्ही पाय वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. आपली मांडी आपल्या पोटाच्या जवळ येते. ठीक आहे. आता आपल्याला ही कृती थोडीशी डायनॅमिक करायची आहे. आपले दोन्ही पाय जमिनीपासून 1 ते 2 सेंटीमीटर लांब वरती असतील आणि मग ते आपल्याला पुन्हा फोल्ड करायचे. बघा या प्रकारे सरळ फोल्ड. हा. पुन्हा सरळ करा. खाली घ्या. अजून खाली घ्या पाय. खाली घ्या. सरळ करताना हा अजून येऊ देत खाली. येऊ देत खाली. तुमच्या पोटावरती प्रेशर येईल. फक्त ते जमिनीला टेकवायचे नाही. सरळ करायचे, फोल्ड करायचे. सरळ करायचे, बरोबर. फोल्ड करायचे. पाय सरळ, फोल्ड. सरळ, बरोबर. फोल्ड. सरळ, सावकाश. फोल्ड. आता दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि आपल्या पायाचे अंगठे पकडा. हा, बरोबर. येताय का पकडता? नसेल पकडतायत तर अँकल जॉईंट्स पकडा, काही हरकत नाहीये. हा, बरोबर. आता याला अर्ध हलासन असं म्हणतात. हा. आता दोन्ही पाय आपल्याला लांब करायचे, जवळ घ्यायचे. हा, बरोबर. जर अंगठे पकडता येत नसतील तर अँकल जॉईंट्स पकडा. पोटरीच्या इथे हात घ्या, गुडघ्याच्या इथे हात घ्या. हा. आणि आता दोन्ही पाय आपल्याला लांब करायचे, सरळ जवळ घ्यायचे. लांब, जवळ. थोडस श्वासाशी आधारित. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. आता दोन्ही पाय फोल्ड करा. पायाचे अंगठे तसेच पकडा. दोन्ही पाय फोल्ड करा. हा, बरोबर. बघा, लहान मुलं जेव्हा पायाचे अंगठे पकडतात तशी ही कृती, म्हणून याला आनंद बालासन असं नाव आहे. आता एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, अशी पायाची मुवमेंट. बरोबर. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. आता पुन्हा दोन्ही अंगठे तसेच पकडा. दोन्ही अंगठे तसेच पकडा. हा. आणि आता एकदा उजवीकडे टर्न व्हा. फक्त मांडी, उजवी मांडी जमिनीला लागू दे आणि डावीकडे टर्न व्हा. डावी मांडी जमिनीला लागू दे. हा.
बरोबर. फक्त एकदा उजवीकडे, डावीकडे. आपल्याला डोकं कुठेही हलवायचं नाहीये, ते तिथल्या तिथेच मसाज होईल. एकदा उजवीकडे, डावीकडे. याच्याने काय होतं, आपल्या पाठकण्याला एक हलका मसाज मिळतो. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. सावकाश मध्यभागी या. पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं आणि सावकाश जमिनीवर टेकवा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आज आपण करणार आहोत अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंश वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. हा बरोबर. अजून थोडासा खाली घेतला तरी चालेल. ठीक आहे. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. उजव्या बाजूच्या ओटीपोटावर आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. श्वास आपला नॉर्मल चालू आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वाइकलचा त्रास आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी डोकं वर उचलायचं. हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. ठीक आहे. उलटचाल करताना डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय आपल्याला 30 अंश गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. बरोबर. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. डोळे अलगद मिटून घ्या. डाव्या ओटीपोटावरती आलेला दाब, त्याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता डोकं वर उचलून हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न, डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नकळत उजवा पाय आपला वर उचलला जातो, तर तसं न करता तो पूर्णपणे जमिनीवरच असेल याची काळजी घ्यायची आहे. बरोबर. छान. उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करून हवेत सरळ करा. नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत पूर्ण पवनमुक्तासन. त्यासाठी पुन्हा स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि फोल्ड करायचे. बरोबर. आपल्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं आहे किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता पूर्णपणे आपल्या पोटावरती आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. जेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येतो तेव्हा आपलं शॅलो ब्रिदिंग होतं, म्हणजेच श्वास सोडण्याची जी कृती आहे ती आपली थोडीशी शॉर्ट होते. आता ज्यांना सर्वाइकल पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. छान. यथाशक्ती थांबा. उलटचाल करताना डोकं जमिनीवर,
हाताचा वेळ सोडून घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि सावकाश जमिनीवर टेकवा. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर आता कमी होतोय. जर अधिक दम लागल्यासारखं वाटलं असेल किंवा छाती आपल्या श्वासाची गती वाढण्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. सावकाश एका कुशीला पडून आता पाठी पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, बाहेरची बोट बाहेर. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला. डोळ्यालगत मध्ये घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. आता आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, कपाळ जमिनीवर असेल. आता आपण थोडस एक एक व्हेरिएशन करणार आहोत याच्यामध्ये. यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्या किंवा यथाशक्ती पुन्हा एकदा तुमच्या क्षमतेप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या दोन्ही हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या कानाच्या जवळ घ्या. दोन्ही हाताचे तळवे कानाच्या जवळ. हा, बरोबर बरोबर. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत वर या पूर्ण वर या. हा, दोन्ही हात खांद्यातून एकदम सरळ करा, सरळ करा. हा, यावरती. हा, बघा माझ्याकडे. हा हा, बरोबर बरोबर बरोबर. नजर समोर घ्या, एका बिंदूकडे स्थिर करा. इथे थांबा. 1 2 3. सावकाश उलटचाल. हळूहळू पुन्हा कपाळ जमिनीवर येऊ देत. पुन्हा दोन्ही पाय जे मागून एकमेकांपासून लांब गेले असतील त्याचा जवळ घ्या. आता आपल्या हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत. हाताचे तळवे छातीच्या रेषेत. बरोबर. कपाळ जमिनीवर आहे. आता पुन्हा एकदा हळूहळू कमरेचा सरळ व्हा. कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ. हा, बरोबर. नजर समोर. इथे थांबा. 1 2 3. बरोबर. सावकाश खाली या. हळूहळू कपाळ येऊ दे जमिनीवर. सावकाश सावकाश सावकाश. बरोबर. आता दोन्ही हात आपली जिथे नाभी प्रदेश आहे तिथे घ्या. दोन्ही हात अजून थोडेसे मागे येऊ देत, खाली येऊ देत. हा, येऊ देत खाली. हा, बरोबर. जिथे आपलं नेवल रिजन आहे ना, आपल्या बेंबीचा भाग, तिथे आपले दोन्ही हात येऊ देत. म्हणजे आपल्या पोटाच्या साईडला येतील. जिथे आपली नाभी प्रदेश आहे, जिथे आपलं त्या साईडला. बरोबर. कपाळ जमिनीवर आहे. आणि पुन्हा एकदा हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट वर उचलायचा आहे. आता कमरेचा भाग आपला थोडासा वर उचलला जाईल. हा, यावरती पहा. खांद्यातून सरळ करा हात. बरोबर. कमरेचा भाग थोडा वर उचला. यथाशक्ती प्रयत्न करा. हा, ओव्हर ट्राय नको. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, असू देत. इथे थोडासा कमरेचा भाग वर उचलला जातो. ओटीपोट सुद्धा जमिनीपासून वर येतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, असू दे. सावकाश उलटचाल करा. हळूहळू सावकाश कपाळ जमिनीवर येऊ देत. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर.
आणि आता पुन्हा एकदा एका कृतीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये सावकाश. विश्रांती. करूया कटिचक्रासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. आता उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे उजव्या कमरेवर, डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल. 3 उजवीकडे, 4 डावीकडे, 5 उजवीकडे, 6 डावीकडे, 7 उजवीकडे, 8 डावीकडे, 9 उजवीकडे, 10 डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवा. उजव्या हाताची 4 बोटं उजव्या पायाच्या तळव्याच्या खाली येऊ देत. डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावलाच्या तळव्याच्या खाली येऊ देत. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय. श्वास घेत खाली बसा. बरोबर. हात बाहेरून नाही, आतून आतून घ्या. हा हा बरोबर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे घ्या. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर. आणि आता पुन्हा सावकाश श्वास घेत घेत खाली बसा. श्वास घेत खाली बसा. दोन्ही हाताची कोपरे जी आहेत ही आपल्या गुडघ्याच्या जवळ घेऊन द्या. दोन्ही हाताची कोपरं. हा. आणि हाताचे जे आपण पायाखाली जे आपले हात आहेत ना ते काढून घ्या. दोन्ही हात नमस्कार करा. हा. हाताची कोपरं गुडघ्याला लावलेली आहे. बरोबर बरोबर. आणि या स्थितीमध्ये थांबा. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. बरोबर. आणि आता फक्त सीटचा भाग तुम्हाला वर खाली करायचा. म्हणजे सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आहे, खाली ठेवायचा. फक्त सीटचा भाग वर उचलायचा. हा बरोबर. खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. वर, खाली. बरोबर बरोबर. आणि एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. म्हणजे तिथल्या तिथेच हालचाल आपण करतोय. हा बरोबर बरोबर. तिथल्या तिथेच. हा बरोबर बरोबर. छान. ह्याच्याने काय होतं, हे स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे जसं मी मगाशी बोलले गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही म्हणजे पीसीओडी, पीसीओएस जे काही आपले आजार आहेत ते कमी होण्यासाठी किंवा आपल्यापासून दूर राहण्यासाठी या सगळ्या कृती. ठीक आहे. सावकाश. आता या स्थितीमध्ये हळूहळू श्वास घेत घेत वर या. श्वास घेत घेत वर या. बरोबर. सावकाश. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. करूया आपण एक वृक्षासन, बॅलन्सिंग आसन. आता आपण खूप सारी एक्सरसाइज हेवी जर तुम्हाला वाटत असेल तर आपण फक्त एक वृक्षासन घेऊया आणि त्यानंतर प्राणायामाला सुरुवात करूया. तर आता दोन्ही पाय जुळलेले ठेवा. मी जरा थोडंसं पुढे येऊन दाखवते की आपल्याला पाय कसे ठेवायचे. दोन्ही पाय जुळलेले. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचं. बरोबर. आता इथे समजा आपली जी पॅन्ट आहे किंवा जे कापड आहे ते जर सुळसुळीत असेल ना तर पाय थोडासा घसरू शकतो. म्हणून मग काय करायचं, थोडंसं भिंतीला टेकून उभं राहा. भिंत आहे ना त्या भिंतीला टेकून उभं राहा. म्हणजे तुम्हाला बॅलन्स साधला जाईल. हा बरोबर. भिंतीला टेकून उभं. आणि उजवा जो पाय आहे बरोबर तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाऊल जास्त वरती न घेता थोडंसं गुडघ्याच्या इथे ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे. इथे आता आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. जर खाली चटई किंवा चादर असेल तर पाऊल सटकू शकतं.
त्यामुळे खालचा जो बेस आहे तो एकदम व्यवस्थित घ्या. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ करा खांद्यातून आणि वर डोक्याच्या दिशेने घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आळस झटकून टाकणारं, आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं असं हे वृक्षासन आहे. प्रचंड आत्मविश्वास आपल्यामध्ये एक निर्माण होतो, जागृत होतो. प्रचंड एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येते जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळेला. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप होत झाली तर मग आपल्याला बॅलन्स खूप चांगला साधता येतो. छान. उलटचाल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ करा. विश्रांती. नकळत आपला संपूर्ण भार डाव्या पायावर शिफ्ट झालेला होता. तो पुन्हा एकदा बॅलन्स करूया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. आता कोणाला उजव्या बाजूने बॅलन्स साधता येतो, कोणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीच्या कण्याला आलेल्या खेच वर्टिकली उभ्या कक्षेमध्ये त्याकडे लक्ष. आणि इथे आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. छान. उलटचाल करताना दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. प्राणायामाच्या आधी आपण करूया कपालभातीची 10 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर दोन मुद्रेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बैठक तुम्ही साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन काहीही करू शकता. डोळे अलगद मिटून घ्यायचे. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीची 10 आवर्तनं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्राणायामाआधी श्वसन मार्ग आपण मोकळा केलेला आहे. आपल्या नाकपुड्या मोकळ्या झालेल्या आहेत. दोन्ही हात जोडून घेऊन प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. त्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यावर. करूया आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. आणि त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पहिली 2 बोट फोल्ड करा. ती अंगठ्याच्या मुळाशी घ्या. करंगळी त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि अंगठा आपला ओपन असेल. बरोबर. आणि आता अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करायची आहे. डोळे अलगद मिटलेले. कपाळावर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक.
डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन, डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथरेच. शेवटचा आवर्तन, डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, शरीर आणि मनाचा समतोल बॅलन्स ठेवणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. आपला श्वसन मार्गातला बदल, कुठली नाडी आपली ऍक्टिव्हेट आहे, या सगळ्याची अनुभूती आपण आता या क्षणी घेत आहोत. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. आज आपण शिकणार आहोत भ्रामरी प्राणायाम. निद्रा नाशासाठी अतिशय उपयुक्त, ग्रहण क्षमता याच्याने वाढते, स्मरण शक्ती आपली अधिक वृद्धिंगत होते भ्रामरीच्या आवर्तनामुळे. ज्यांना रात्री झोप येत नाही किंवा मन अस्थिर आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे, भ्रामरी प्राणायाम. तर हा कोणी करू नये तर ज्यांना डिप्रेशनचा जास्त त्रास आहे, म्हणजे त्यांचं मन एकाग्र होण्यासाठी त्यांना म्हणजे पटकन होत नाही, किंवा कुठलेही जर तुमचे सायकोलॉजिकल उपचार चालू असतील, मानसिक उपचार चालू असतील, तर मग हा भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे जसं मी आधी सांगितलं, निद्रानाशासाठी अतिशय उपयुक्त, चिदानंदकारी असा हा भ्रामरी प्राणायाम आहे. म्हणजे आपलं मन तर शांत होतं, एका लयीमध्ये, म्हणजे त्याची जी स्पंदन आहेत ती इतकी पॉझिटिव्ह असतात की आपोआप आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. तर हा जो प्राणायाम आहे हा आपल्याला भ्रमर गुंजनासहित रेचक करायचा असतो. म्हणजेच आपला ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराचं उच्चारण आपल्याला करायचं आहे, आणि ते आपले बर्ड कसं हमिंग करतं त्याच्याप्रमाणे हे गुंजन असतं. आणि याचे बरेचसे व्हेरिएशन्स आहेत जे आपण हळूहळू आपल्या वर्गामध्ये घेणारच आहोत. तर आज आपण अगदी बेसिक जो भ्रामरी आहे तो बघतोय. तर एक आवर्तन मी दाखवते तुम्हाला करून. घेते. इथे आपण हातांची ज्ञानमुद्रा केलेलीच आहे. दीर्घ श्वास भरून घ्यायचा. जेव्हा आपण दीर्घ श्वास भरून घेतो तेव्हा नकळत कपाळावर, डोळ्यांवरती एक एक्स्ट्रा ताण येतो. तर तसं न करता आपण सहज आपल्याला हा श्वास भरून घ्यायचा असतो, पण दीर्घ. दीर्घ श्वास भरून घ्यायचा. आणि जेव्हा आपण रेचक करतो तेव्हा आपल्याला भ्रमर गुंजन करायचं असतं. या प्रकारे आपण जेव्हा हे भ्रमरगुंजन करू तेव्हा आपले दात एकमेकांवरती लावून घ्यायचे, म्हणजे तेथली जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला अगदी तुमच्या या मस्तिष्कापर्यंत, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे एकूण 7 चक्र आहेत त्यातलं जे सगळ्यात शेवटचं म्हणजे सहस्त्रार चक्र, जे आपल्या क्राऊन मध्ये म्हणजे आपल्या मस्तिष्कामध्ये, तिथे तुम्हाला ती सटल व्हायब्रेशन जाणवतात. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. आपल्या हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक निघताना भ्रमरगुंजन.
पोटावर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती तुमच्या नाकाच्या ठिकाणी, डोळ्यांच्या ठिकाणी आणि आपल्या मस्तिष्काच्या ठिकाणी. सटल व्हायब्रेशन्स याचा तुम्हाला अनुभव येत असेल. एक हलकसं स्मित असे आपल्या ओठांवरती आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्यायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती द्या. अगदी सावकाश एका कुशीला वळून. आपण जी काही 1 तासाची साधना करतो ती केल्यानंतर हे शवासन जे आपण 4 ते 5 मिनिटाचं करतो ते अतिशय उपयुक्त असतं. दिसायला जरी हे सोपं असलं तरीही करायला तितकंच कठीण शवासन. इथे आपण जाणीवपूर्वक शिथिलता आणतो. त्या स्थितीमध्ये आपल्याला झोप लागण्याची शक्यता असते, पण काही हरकत नाहीये. तेवढंच आपल्या मनाला आणि शरीराला एक रिलॅक्सेशन मिळतं. हळूहळू जसजशी आपली साधना पुढे जाईल तसतसं आपल्याला हे शवासन सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे जमेल. डोळे अलगद मिटलेले आहेतच. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. नकळत कमरेचा भाग आपला वर उचलला जातो, तर तो जाणीवपूर्वक जमिनीवर असेल. खांदे सुद्धा अगदी रिलॅक्स, नकळत स्टिफनेसपणा येतो आपल्या खांद्यांमध्ये, तर तेही अगदी रिलॅक्स करा. आणि आपल्या ह्या शरीरामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. पाठकणा अजून जमिनीच्या दिशेने सैलसर सोडला जाईल. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये केलेली आसनं, शयन स्थितीमध्ये केलेली आसनं, पोटावर पडून केलेली कृती, दंड स्थितीमधल्या कृती आणि त्याच नंतर केलेला प्राणायाम, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन आपण करीत आहोत. शरीरातला प्रत्येक घटक आपण मनानेच शिथिल करणार आहोत. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या जांघेचा भाग, माझ्या सेटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय
कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत तिथे असलेले सगळे स्नायू, सांधे, पेशी मी मनाने शिथिल केलेले आहेत, रिलॅक्स केलेले आहेत. मी माझी जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, माझा संपूर्ण उजवा आणि डावा हात, खांद्यापासून ते हाताच्या बोटांपर्यंत, फिंगर टिप्स पर्यंत तिथे असलेले स्नायू, सांधे मी सैल केलेले आहेत, रिलॅक्स केलेले आहेत. जाणीव पाठीच्या मणक्याकडे, पाठकण्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे, तीही रिलॅक्स झालेली आहे. जाणीव आपली उर आणि उदर भागाकडे, माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. माझं पोट आणि माझी छातीचा भाग यांना जोडणारा माझा डायफ्राम, माझी उदर पोकळी शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझी जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, पोट, माझे दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग, माझे केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल झालेला आहे. मी माझी जाणीव माझ्या आता श्वासाकडे घेऊन जात आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना माझं पोट, तिथे होणारी हालचाल याकडे माझी जाणीव आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, इच्छाशक्ती माझी प्रबळ झालेली आहे. मनोमन आपल्या आद्य गुरूंचं, इष्ट देवतेचं, आई वडिलांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. आणि या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये घेऊया. डोळे अलगद मिटून हातांची ज्ञान मुद्रा, एक वकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया.
आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव समर्पण भाव आपल्या मनामध्ये. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमार्जन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात केली तिथेच आपला शेवट. आपली साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6. उद्या आपला वर्ग होणार आहे. जरी शनिवार असला तरीही उद्या आपला वर्ग आहे. ओके. चला. हरिओम. शुभ दिवस. हो, म्हणजे तुम्हाला